आदिवासी विकास विभागानं विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी लागू केलेल्या नव्या नियमांविरोधात नागपुरात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या जीआरमुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी नागपुरातील आदिवासी विकास विभाग कार्यालयातील परिसरात आंदोलन सुरू केले। काल दुपारी आदिवासी विभागाचे सचिव यांच्याशी ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली आहे। मात्र प्रशासनानं उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय। वसतिगृह प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष करण्यात आली आहे। तसंच स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70% आरक्षणाची तरतूदही करण्यात आल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग अधिकच खडतर होणार असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय। याशिवाय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्यार्थी संघटनेत सहभागी होता येणार नाही किंवा आंदोलनातही भाग घेता येणार नाही अशी बंधनही घालण्यात आली आहेत। समाज स्तरावरील दुसरी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरही निर्बंध लादण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी या तरतुदींवर तीव्र आक्षेप घेतलाय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, नेमका हा जीआर काय आहे आणि विद्यार्थ्यांकडून याला तीव्र आक्षेप का घेतला जातोय? निश्चितच महाराष्ट्र सरकारने 5 ऑगस्टला हा नवीन शासन आदेश काढला आणि या शासन आदेशामध्ये पहिली महत्त्वाची जी अट होती ती 26 वर्ष ही वयोमर्यादेची वसतिगृहात राहण्यासाठी ठेवली होती। त्याला घेऊन मग या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली। सुरुवातीला प्रशासनासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडनं कुठलेही ठोस या संदर्भात कृती होताना दिसली नसल्यामुळे मग नागपूरचं अप्पर आयुक्त कार्यालय आहे, त्या अप्पर आयुक्त कार्यालयापुढे हे कालपासनं हे सगळे आदिवासी विद्यार्थी ठिय्या आंदोलन देताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने अजूनही म्हणजे रात्रभर हे सगळे विद्यार्थी इथे जमलेले होते आणि त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या काय आहे नेमक्या हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। रात्रभर तुम्ही इथे बसलेले आहे, प्रशासनाचं काय म्हणणं आहे आणि तुमच्या मागण्या काय? हो सर, आम्ही आदिवासी वसतिगृहाचे प्रथमतः विद्यार्थी आहोत आणि मोस्ट ऑफ आमचे UG PGचे विद्यार्थी या ठिकाणी थांबलेले आहेत। रात्रीला बऱ्यापैकी 2200 ते 2300 मुलं मुली या ठिकाणी थांबले होते आणि आम्ही प्रशासनाची काल दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आदिवासी सेक्रेटरी विजयजी वाघमारे यांच्याशी आमची ऑनलाईन बैठक झाली। परंतु या 5 ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयावरती जितक्याही आदिवासी विद्यार्थ्यांच्या संवैधानिक हक्काच्या विरोधात जो शासन निर्णय तयार झाला त्या संबंधित शासन पॉझिटिव्ह बोलत नाही आहे। ते आमच्या जीआरमध्ये नेमक्या अशा कोणत्या अटी आहे ज्याचा तुम्हाला विरोध आहे? त्यांनी जो परिशिष्ट मध्ये 4 क्रमांकाचा जो पॉईंट दिलेला त्या ठिकाणी आम्हाला आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश घेत असताना त्या विद्यार्थ्याची वय अट 26 वर्ष ठेवलेली, परंतु आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही वयाचे बंधन त्या ठिकाणी पूर्णपणे हटवलं पाहिजे। त्यानंतर परिशिष्ट मध्ये त्या लोकांनी 22व्या क्रमांकावरती एक दिलेलं की तुम्ही वसतिगृहात प्रवेश घेतल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही पत्रकार व्यवहार करू शकत नाही किंवा एखादा प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाही, एखाद्या बैठकीला तुम्ही जाऊ शकत नाही, कुठल्या संघटनेला तुम्ही जुडवू शकत नाही। जे आमचे फंडामेंटल अधिकार आहेत त्या अधिकारांवरती घाला म्हणजे हा शासन निर्णय आहे। यामध्ये जवळपास 9 ते 10 पॉईंट असे आहेत जे आदिवासी विद्यार्थ्याच्या विरोधात आहेत। कधी होतं आहे की आमचे जितके महाविद्यालय आहे ते नागपूर किंवा नागपूरपेक्षा पलीकडे तिकडे 20-30 किलोमीटर आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे का 10 किलोमीटरच्या आतले जेवढे घ्यायचे त्यांना ॲडमिशन द्यायची। मग आम्ही जर समजा आमचं 11 किलोमीटर किंवा 12 किलोमीटर कॉलेज आलं तर त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कोणत्या ठिकाणी घ्यायची हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा झाला। विद्यार्थ्यांनी देखील आपल्यासोबत आहे। मला एक सांगा, या नवीन शासन आदेशाने तुमच्या शिक्षणावर काय परिणाम होणार आहे? तसे बघा, पहिलेच आम्ही एक तर विलेज एरियामधून येतो आणि जसं की बघता की आम्हाला रिसोर्सेस बहुत कमी राहते आणि इकडे येऊनसुद्धा आणखी वयाची अट घातल्यावरती आम्हाला तेवढे मग टाईम नाही मिळणार की कोणत्या जसे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, आणखी एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये आम्ही जर म्हणजे एफर्ट्स तर लागणारच आहे ना आमचे। आपण बघू शकतो की हे आदिवासी विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 5 ऑगस्टला शासनाने जो आदेश काढला तो रद्द करावा, जेणेकरून त्यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्याच्या विचारात आणि त्यांच्या भविष्याला विचारात घेऊन घेतलेल्या नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आता त्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुषार, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।